ची महत्त्वाची बातमी पाहूयात। माजी पोलीस अधिकारी मीरा बोनवरकर यांनी अजित पवार यांच्यावर आता थेट आरोप केलेत। अजित पवारांनी एरवाड्यातील पोलिसांची जागा बिल्डरांना देण्यास सांगितलं होतं असा आरोप त्यांनी केलाय। जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली, आता जागा बिल्डरांना द्या असं दादांनी सांगितल्याचं बोरवणकर यांनी म्हटलेलं आहे। पण मी जागा देण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अजित पवार यांच्यावरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत। लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तुम्ही जागा हस्तांतरित करा असा अजितदादांनी दबाव टाकल्याचा आरोप बोरवणकरांनी केलाय। मात्र पोलिसांची जागा बिल्डरला देण्यास मी नकार दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही यामध्ये पडू नका असं आर पाटलांनी मला सांगितलं। माझ्या आधी सत्यपाल सिंह होते, त्यावेळेस जमीन हस्तांतरणाचा निर्णय का घेतला नाही? माझ्यामुळे एरवड्याची जागा वाचली, अन्यथा बिल्डरला गेली असती। अधिकारी, बिल्डर, राजकारणी आणि पोलिसांची मिलीभगत आहे। आतापर्यंत शासनानं ज्या जागा बिल्डरला दिल्या त्याची चौकशी होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर अब्रू नुकसानीचा दावा केला तर मी सामोरं जाण्यास तयार असल्याचं देखील बोरवणकर यांनी म्हटलेलं आहे। दादा म्हटले होते की हे तुम्ही द्या जागा, कारण त्यांचं असं म्हणणं होतं हा ऑक्शनच्या निळावाच्या प्रोसेस संपूर्ण झालेला आहे, तुम्ही आता काय देत नाही। आणि माझं असं मत होतं सर, मग माझे जे प्रेडिसेसर होते सत्यपाल सिंग सर, जर प्रोसेस त्यांचे टायमाला झालेला तर त्यांनी का दिला नाही? अजित दादा यांचा मी नाम कुठे पुस्तकमध्ये घेतला नाही, पण ते गार्डियन मिनिस्टर होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँडओव्हर करा। मला असं वाटलं की माझे अगोदरचे कमिशनर त्यांनी जर मीटिंग्स अटेंड केलेली आहेत, ह्या प्रोसेसमध्ये जर ते इन्वॉल्ड होते तर का देऊन गेले नाही, त्यांनी का हँडओव्हर केलं नाही, मलाच असं का सांगण्यात येतं? तर बोरवणकरांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फेरी सुरू झाली। या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करायची मागणी आता आमदार रोहित पवारांनी केली आहे। तर बोरवणकरांच्या मागे कोण हे तपासण्याची गरज असल्याचं अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांनी म्हटलेलं आहे। बिल्डर क्षेत्रामध्ये मी स्वतः नाही, त्याच्याचबरोबर मी त्या व्यवसायामध्ये नाही। त्यांनी काय ॲलिगेशन केलं हे मला सांगता येणार नाही। माझं एकच मत आहे की जमीन कुणी कोणाची कोणाला दिली, काय त्याचं केलं याच्याबद्दल शहानिशा सरकारने करावी, ज्युडिशियल एन्क्वायरी त्या बाबतीत बसवावी। पण हे सगळे विषय करत असताना आज खऱ्या अर्थाने युवकांच्या प्रश्नावर पण बोलण्याची जरूरत आहे। एखादा अधिकारी समजा जर का आपल्या पुस्तकामध्ये आपल्या पत्रामध्ये काहीतरी लिहून टाकतो आणि त्याच्यावरती ज्याने राज्यामध्ये उत्कृष्ट काम करण्याचा दाखला आतापर्यंत मिळवलेला आहे, त्या अधिकाऱ्याचं त्याच्या मागे हेतू काय आहे? त्या अधिकाऱ्याला कोणीतरी सांगितलं म्हणून तसं काही छापून घेतलं आहे का? उत्कृष्ट प्रशासनावरती छबी मिळवणारा जर का कोणी नेता महाराष्ट्रात असेल तर ते अजितदादा आहेत। आणि त्या अजितदादांवर कोणीतरी एखादा अधिकारी येईल आणि त्याच्यावरती 2 ओळी लिहिल, तेवढे मोठे त्या लेखकाचं किंवा ज्याने लेखन केलं असेल तेवढे मोठी त्याची पात्रता नाही आहे। नाही, असं आहे की चौकशी निपक्षपातीपणे झाली पाहिजे। आता CBI ED न झोपता अविरत काम करतील आणि मागचे आरोप, आत्ताचे आरोप यावर कुठल्या तरी निष्कर्षापर्यंत जातील असा आम्हाला विश्वास है। मीरा बोनवरकर ने जिस तरह से आज आरोप लगाया और उनकी किताब में कल उन्होंने लिखा था, एक दादा ने उस समय मुझे पुलिस की जमीन बिल्डर को बेचने के लिए कहा था, लेकिन हमने उस समय वो उसको बेचने नहीं दी। सिटिंग हाईकोर्ट के जज के माध्यम से इसकी जांच हो और दूध का दूध पानी का पानी होए, ये भूमिका कांग्रेस पार्टी की। और तब तक जांच पूरी नहीं होती तब तक अजित पवार ने इस्तीफा देना चाहिए, ये मांग काँग्रेस करते। की अजितदादांचं प्रशासनातलं काम, अजितदादांचा प्रशासनातला आवाका हे महाराष्ट्राच्या जनतेला आणि आम्हाला सगळ्यांनाच अलायन्समध्ये असलेल्या सगळ्याच लोकांना माहिती असल्यामुळे मला असं वाटतं की या कुठच्याही आरोपामध्ये तथ्य नाही। दरम्यान बोरवणकर यांच्या या निष्कलंक अधिकारी आहेत, त्यांच्या बोलण्याला महत्त्व असल्याचं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे। ह्याच्यावरती मी इतकंच म्हणेन, मीरा बोरवणकर मॅडम जे आहेत त्यांच्याविषयी आम्ही लहानपणापासून ऐकलंय। आम्ही जेव्हा शाळेला होतो तेव्हा त्या सातारला SP होत्या,
त्यांच्याबद्दल लोक आम्हाला खूप सांगायची. त्या एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, निष्कलंक चारित्र्यसंपन्न अधिकारी आहेत. त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व आहे. एवढंच मी यावरती बोलेन, दुसरं काही बोलणार नाही.